वडिलांच्या घराबाहेर भानामती तेव्हा खरात ठाण्यात होता असं दमानी यांनी म्हटलंय। 17 तारखेला रात्री खरात हा ठाण्यामध्ये होता असा एक मोठा दावा अंजली दमानी या करतायत। 18 तारखेला पूर्ण दिवस खरात हा ठाण्यात होता असं देखील दमानी यांनी म्हटलंय। 34 सेकंदात 6 आर्थिक व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन झाल्याचं दमानी यांनी सांगितलंय। पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा असंही दमानी या म्हणतायत। तर चाकणकर कुटुंबातली अनेक लोक खरातच्या संपर्कात होते। दमानी यांनी मोठा आरोप केलाय। रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकरांचे खरातला फोन असायचे। प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर यांचे खरातला फोन असल्याचं दमानी यांनी स्पष्ट केलंय। संकेत सायकलचे फोन देखील यावेळेस सापडल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलेलं आहे। तर 1 एप्रिल ते 17 मार्च दरम्यान चाकणकरांचे खरातला 177 कॉल्स असल्याचं दमानी यांनी समोर आणलंय। 17 दिवसात नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवरनं अंजली दमानी यांनी स्फोटक आरोप केलेत। भोंदू खरातला कोणी किती वेळा कॉल केले याची यादीच दमानी यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली। रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहेत जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोइंग खरातांना केले। ह्याच्यात 177 कॉल्स आहेत। त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोइंग कॉल 58 आहेत आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे। अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या आणि एका दिवशी ते तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते। आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले। आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा काहीच त्याच्यात हात नव्हता, मी काहीच चुकीचं केलं नाहीये। मग रुपाली ताई, हे जे झालंय की तुम्ही 5 तारखेला आयोगाकडनं जी नोटीस पाठवली होती आणि त्याच्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला तुम्ही त्याचं जे हिअरिंग घेतलं, इतकी काय घाई झाली होती खरातांची प्रकरणं संपवण्याची, तुम्हाला याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून आपल्या रुपाली चाकणकरांना SITने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं। आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाहीये, याचं मला नक्कीच दुःख आहे। मी परत त्यांना लिहित राहणार आहे जोपर्यंत या सगळ्यांना बोलवलं जात नाही, या सगळ्या राजकारण्यांना शो कॉज नोटीस पाठवली जात नाही, तोपर्यंत हे सगळं चुकीचं होतं असंच माझं मत आहे। तर 28 दिवस झाले, पुरावे कुठे आहेत असा सवाल करणाऱ्या चाकणकरांवर तृप्ती देसाई आणि दमानी यांनी पलटवारही केलाय। आज 28 दिवस होत आहेत। माझ्यावर आरोप हे फक्त बदनामी करण्यासाठी होत आहेत। आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले नाही। निनावी पत्राची शहानिशा न करता केवळ बदनामीचा कुटील डाव होता। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही निनावी पत्राला कायदेशीर दृष्ट्या अर्थ नसल्याचं माध्यमांवर सांगितले। तरीही खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कुणी लिहिलं याची चौकशी झालीच पाहिजे। खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारासह इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वय संबंध नाही। आता रुपाली चाकणकरांनी काल एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की माझ्यावर जे एक्झॅक्टली धनंजय मुंडे बोलत होते, एक्झॅक्टली तेच शब्द की माझ्यावर मीडिया ट्रायल होते, माझ्या विरुद्ध पुरावा दिला जात नाहीये, माझं अमुक नाहीये, माझं तमुक नाहीये, असं जे विधान त्यांनी काल केलं फेसबुक पोस्ट थ्रू, आणि त्या पण एक्झॅक्टली धनंजय मुंडेंसारख्या सध्या मीडियातनं गायब आहेत। जसे धनंजय मुंडेंवर जेव्हा आरोप झाले ते देखील त्यातनं गायब होते। 20 दिवस झोपा काढत होत्या का? एवढे जर आरोप चाललेत आणि ते जर चुकीचे आहेत तर तातडीनं त्या आरोपांना उत्तर द्यायला त्यांनी समोर येणं गरजेचं होतं। त्यांनी त्यामध्ये त्यांचा जर कुठलाही संबंध नाहीये तर त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन वारंवार त्याचा खुलासा करणं गरजेचं होतं। आता त्या म्हणतायत की कुठले पुरावे नाहीयेत। पुरावे आहेत नाहीयेत हे SIT कडे जे आहे ते आपण दाखल आहे, आपल्याला माहिती आहे। परंतु आता 28 दिवसानंतर त्यांच्या बहिणीचा जबाब झाल्यानंतर त्यांना आता जाग आली। त्या वेळेला त्यांनी जर उत्तर दिलं असतं तर रुपाली चाकणकरांच्या विरोधात फार कोणी बोललं नसतं।
तर प्रतिभा चाकणकरांबाबत सगळी माहिती माझ्याकडे असून हे सगळे खोटं बोलत असल्याचं दमानिया म्हणाले. याच प्रकरणात अभिजित भांडे पाटलांना एसआयटीनं ताब्यात घेण्याची मागणी दमानियांनी केली.